श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, तुमच्या पतीचे प्रेम कमी होत चालले आहे का? घरात सतत वाद, चिंता आणि सौभाग्यावर संकट येत आहे का? त्यासाठी अधिक मासामध्ये सांगितलेला हा एक गुप्त उपाय तुमचे अखंड सौभाग्य टिकवू शकतो. हा उपाय इतका प्रभावी मानला जातो की अनेक स्त्रिया हा उपाय श्रद्धेने आजही तो करतात. परंतु हा उपाय नेमका कसा करावायचा आहे आणि कोणत्या दिवशी केल्याने त्याचे फळ अनेक पटीने वाढते हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर अधिक मासामध्ये केलेल्या काही पूजा आणि उपाय हे अनेक पटीने फळ देतात असे शास्त्रामध्ये सुद्धा सांगितलेले आहे. परंतु असा एक खास उपाय आहे जो विवाहित स्त्रियांसाठी अखंड सौभाग्य, पतीचे दीर्घायुष्य आणि पतीचे प्रेम, घरातील सुख शांती वाढवणारा मानला जातो. हा उपाय इतका प्रभावी मानला जातो की अनेक ठिकाणी आजही स्त्रिया तो गुप्तपणे करतात. हा उपाय गुप्तपणेच करावयाचा असतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की अधिक मासामध्ये कोणता उपाय केल्याने देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होऊन सौभाग्य अखंड राहते. अधिक मास हा भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय मानला जातो. या महिन्यामध्ये केलेले दान, जप, व्रत आणि उपाय यांचे फळ अनेक पट वाढते अशी मान्यता आहे. विशेषतः विवाहित स्त्रियांसाठी हा महिना अत्यंत शुभ असतो, कारण या काळात केलेली प्रार्थना पती पत्नीचे नाते मजबूत करते आणि घरातील नकारात्मकता कमी करते, सौभाग्यसुद्धा टिकवून ठेवते. आज मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो अत्यंत सोपा आणि साधा आहे, पण श्रद्धेने केल्यास त्याचा परिणाम खूप प्रभावी मानला जातो. त्या उपायासाठी लागणारे साहित्य खालीलप्रमाणे आहे. एक तुपाचा दिवा लागेल, हळद कुंकू, पिवळी फुले, एक नारळ, थोड्या अक्षता आणि भगवान विष्णू आणि लक्ष्मी मातेचा एकत्रितपणे फोटो. जर तुमच्याकडे हा फोटो नसेल तरी तुम्ही बाळकृष्णाची मूर्ती आणि सेपरेट लक्ष्मीचा फोटोसुद्धा वापरू शकता. हे सर्व साहित्य आपल्याला लागेल. हा उपाय कसा करायचा? तर हा उपाय अधिक मासामध्ये कोणत्याही गुरुवारी किंवा एकादशीला करायचा. त्यासाठी सकाळी लवकर स्नान करून स्वच्छ पिवळे किंवा लाल वस्त्र परिधान करावेत. त्यानंतर तुम्ही देवघरात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी समोर तुपाची निरंजन लावावी. त्यांना हळद कुंकू वाहून पिवळे फुले अर्पण करावीत, 5 फळे अर्पण करावीत आणि नैवेद्यासाठी दुधामध्ये थोडीशी साखर, केशर घातलेले दूध यांचा नैवेद्य माता लक्ष्मी आणि विष्णूंना दाखवावा आणि माता लक्ष्मी आणि विष्णूंच्या समोर हात जोडून मनापासून ही प्रार्थना करावी. हे भगवान विष्णू, माझ्या संसारावर तुमची कृपा राहू द्या. माझ्या पतीचे आरोग्य, आयुष्य आणि आमच्या नात्यातील प्रेम कायम ठेवा. घरामध्ये सुख, समृद्धी आणि अखंड सौभाग्य द्या. यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळा जप करावा. हा जप करताना मन शांत आणि श्रद्धेने भरलेले असावे. या उपायानंतर एखाद्या सुवासिनीला म्हणजे स्त्रीला हळद कुंकू द्यावे आणि शक्य असल्यास गोड पदार्थ दान करावा. तिची खणा नारळाने ओटी भरावी. अशी मान्यता आहे की अधिक मासामध्ये सुवासिनीचा आशीर्वाद घेतल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपले म्हणजे स्त्रीचे सौभाग्य अखंड राहते. आता मी तुम्हाला दुसरा एक उपाय सांगत आहे. हा उपायसुद्धा तितकाच प्रभावशाली आहे. हा सुद्धा उपाय तुम्ही करून नक्की पहा. हा उपाय खूप साधा आणि सोपा आहे. त्यासाठी तुम्हाला एकच करावायचे आहे, ते म्हणजे अधिक मासामध्ये अधिक मास जोपर्यंत आहे तोपर्यंत दररोज किंवा विषम संख्येमध्ये, म्हणजेच काय, 21 दिवस, 11 दिवस, 9 दिवस या दिवसांमध्ये
दररोज खाण्याच्या पानाचा विडा कोणाला तरी दान करावायचा आहे. ते जमले नाही तर तुम्ही मंदिरामध्ये अर्पण करू शकता. ते सुद्धा जमले नाही तर घराच्या देव्हाऱ्यामध्ये देवाला अर्पण करायचा आहे. हा उपाय तुम्ही 21 दिवस, 11 दिवस किंवा 9 दिवस करू शकता. सुरुवातीला हा उपाय करताना संकल्प मात्र करून घ्यायला विसरायचं नाही. हा विडा दान करण्यास सुरुवात करावी. जर तुम्हाला संपूर्ण अधिकचा महिना खाण्याच्या पाण्याचा विडा दान करण्यास किंवा अर्पण करण्यास जमत असेल तर अतिउत्तम. मात्र आपल्या घरामध्ये देव्हाऱ्यात हा विडा अर्पण केला तर तो आपण संध्याकाळी झोपताना स्वतः आणि आपल्या पतीला असा दोघांनी अर्धा अर्धा खायचा आहे. हा पानांचा विडा अर्पण केल्यानंतर किंवा दान केल्यानंतर भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता प्रसन्न होऊन अखंड सौभाग्याची प्राप्तीचा आशीर्वाद देतात. शिवपुराणामध्ये असे सुद्धा सांगितले आहे की रोज सायंकाळच्या वेळी पतिव्रता अनुसया माता देवीचे आपण न विसरता स्मरण जर केले तरीसुद्धा आपल्याला अखंड सौभाग्य प्राप्तीचा आशीर्वाद मिळतो. त्यासाठी आपल्याला दररोज सायंकाळी दिवा लागायच्या वेळेला जय अनुसया माता दी तुझ नमन असे 3 वेळा नमन करावायचे आहे. नक्कीच तुम्ही हे मनापासून जर केले तर अखंड सौभाग्याची प्राप्ती होते. त्यासाठी तन, मन, धन हे सर्व एकत्र करून हा उपाय करावायचा आहे. नक्कीच हे तुम्हाला उपाय सांगितलेले करून पहा. एक महत्त्वाची सूचना मात्र आहे. हा उपाय करताना मनामध्ये राग, द्वेष किंवा अहंकार ठेवू नये. श्रद्धा आणि सकारात्मक भावना असेल तरच उपायाचे पूर्ण फळ मिळते असे शास्त्रसुद्धा सांगते. आणि हे मात्र लक्षात ठेवा, कोणताही उपाय हा श्रद्धा, विश्वास आणि चांगल्या कर्मासोबतच फळ देतो. तुम्ही यापैकी कोणता उपाय आधी केला आहे का? किंवा अधिक माणसाबद्दल अजून कोणती माहिती तुम्हाला जाणून घ्यायची आहे का? हे मात्र कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू मात्र नका. जय श्री विष्णू, श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ पूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद.